नमस्ते, अन्वीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी इथे स्वामी समर्थांचं नैवेद्य बनवत आहे। यासाठी प्रथम मी खिरीपासून सुरुवात केलेली आहे। टोपामध्ये मी तूप टाकलेलं आहे। आता ह्यात मी ड्रायफ्रूट्स बारीक कापून घेतले आहेत, ते मी तुपामध्ये फ्राय करून घेणार आहे। हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। आता इथे मी शेवसुद्धा फ्राय करून घेणार आहे। तुपामध्ये छानपैकी परतून घ्यायचे आहेत शेवसुद्धा। आता हे शेव परतून झाल्यावरती गरम दूध टाकत आहे, तापवलेलं दूध। असं हळूहळू दूध टाकून घ्यायचं आहे आणि हळूहळू हलवायचं आहे। आता यात 3 चमचे मी साखर घालणार आहे। ड्रायफ्रूट परतून घेतलेले ते सुद्धा टाकून घ्यायचे याच्यामध्ये। आणि आता यात मी वेलची पावडर घालणार आहे, सुद्धा व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे। कढईमध्ये कांदा आणि टोमॅटो घेतला, ते व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो परतून घेतलेला 1 चमचा। आता मी याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहे आणि लाल मसाला टाकणार आहे। कलरचा मसाला टाकला, 1 हळद टाकली आहे, 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मी बारीक कापलेला बटाटा टाकलेला आहे। हा बटाटा सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि याच्यावरती मी थोडं झाकण ठेवणार आहे, म्हणजे हा बटाटा व्यवस्थित शिजेल। बटाटा शिजला आहे का बघून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये शिमला मिरची टाकायची आहे बारीक चिरलेली, ती सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची आहे। त्यानंतर भात आणि डाळ लावून घेणार आहे। कुकरमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि तांदूळ स्वच्छ मी आता धुवून घेत आहे। तर मी इथे डाळ ठेवली आहे कुकरमध्ये। याच्यातमध्ये हळद, मीठ, टोमॅटो टाकून घेतलेलं आहे आणि आता मी इथे वरती तांदूळ पण ठेवत आहे, भात शिजायला ठेवत आहे। आता मी चपात्या सुद्धा शेकून घेत आहे।
मी इथे डाळीला फोडणी देत आहे. जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता, कोथिंबीर हे सगळं मी टाकून घेते आणि डाळीला छानपैकी फोडणी देत आहे. तर डाळ पण फोडणीला दिली आहे. डाळ माझी झालेली आहे आणि आता हे जेवण माझं पूर्ण रेडी झालेलं आहे. पोळी, श्रीखंड, शिमला मिरचीची भाजी, शेवयाची खीर, भात, डाळ, मटकीची भाजी, चपाती. तुम्हाला माझं हे नैवेद्याचं जेवण कसं आवडलं हे सांगा नक्की.